भवति कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कोणता दिवस आहे आज? हनुमान जयंती। तर हनुमान जयंतीचा आज आविर्भाव झालेला आहे, होय की नाही? आणि मागच्या रविवारी रामनवमी, मला वाटते बरोबर 6 दिवसानंतर हनुमानजी प्रकट झाले, होय की नाही? तर आज आपण हनुमान जयंती पण साजरी करणार आहे आणि रामनवमी पण साजरी करणार आहे। आवाज जरा थोडासा कमी ठेवा, थोडा बघू करा। हरे कृष्ण। हा ठीक आहे। दुसरा कुठे लावलाय स्पीकर? कुठे आहे? माग आहे का? हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। आवाज एवढा खास वाटत मला। हा पुढे इकडे पुढे ठेवता का? असा इकडे तोंड करून जरा ह्या साईडला मध्ये ठेवा, मध्ये स्पीकर इथं आणता येईल का मध्ये? हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। ठीक आहे। दोन्ही चालू आहेत का? दोन्ही चालू आहेत। हरे कृष्ण। हा शिट्टी मारते। ठीक आहे। हा तर आपल्यासाठी रामनवमी आणि हनुमान जयंती हे दोन्ही उत्सव महत्वाचे आहेत, होय की नाही? तर रामायण हे वाल्मिकी मुनींनी त्याची सुंदर रचना केलेली आहे आणि या रामायणामध्ये किती श्लोक आहेत माहिती आहेत? 24,000 श्लोकांचं रामायण आहे। किती?
24,000 श्लोकांचं रामायण आहे. आणि या रामायणाविषयी वाल्मिकी मुनींनी म्हटलेलं आहे, एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशन. म्हणजे काय, तर या रामायणामधलं एक अक्षर इतकं शक्तिशाली आहे, महापातक नाशन. म्हणजे काय, महापातक, एखादा व्यक्ती महापातकी जरी असेल ना तरी पण त्याचा उद्धार होऊ शकतो, अशी महिमा सांगितली रामायणाची. तर रामायणामध्ये असे 24,000 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोक हा गायत्री मंत्रासमान सांगितलेला आहे. गायत्री मंत्र माहिती आहे सर्वांना? गायत्री मंत्राचं उच्चारण करण्यासाठी योग्यता पाहिजे, मगच त्याला तो मंत्र दिला जातो. म्हणजे हरिनाम दीक्षा झाल्यानंतर कमीत कमी 10-15 वर्षानंतर मग त्याला गायत्री मंत्र जप करण्यासाठी दिला जातो. म्हणजे ज्यावेळी साधक हा पूर्ण शुद्ध होतो, इंद्रिय संयमित, मन संयमित, हृदयाचं शुद्धीकरण होतं, त्यावेळी त्याला गायत्री मंत्र दिला जातो आणि मग तो योग्य बनतो गायत्री मंत्र जप करण्यासाठी. तर गायत्री मंत्र जप करण्यासाठी त्याला ही योग्यता प्राप्त करावी लागते. पण रामायणाचे मंत्र उच्चारण करण्यासाठी योग्यतेची आवश्यकता नाहीये. म्हणून व्यासदेवानी महाभारताची रचना केलेली आहे आणि वाल्मिकी मुनींनी रामायणाची रचना केलेली आहे. आणि रामायण महाभारताला पंचम वेद असं म्हटलं जातं. आता आवाजच बरोबर नाही, आवाज सेट नाही होतो. हरे कृष्ण हरे कृष्ण इकडे, हरे कृष्ण हरे कृष्ण. बघू इकडे फिरवा जरा, एम्प्लिफायर इकडे फिरवा माझ्याकडे, मी सांगतो काय केलं तुम्ही. ह्याला बंद करायला लागेल. हरे कृष्ण, ह्या साईडचं आहे ना? हा ठीक आहे, तेवढं बटन ठीक आहे. थोडा बास वाढवा, आता बास थोडासा वाढवा, बास ट्रबल मध्ये सेंटरला ठेवा सेंटरला. हरे कृष्ण, हा आता बरोबर झालं, ठीक आहे. हरे कृष्ण, राहू दे तसंच राहू दे एम्प्लिफायर. तर हरे कृष्ण, थोडा बास कमी ठेवा, बास थोडा. हरे कृष्ण. तर रामायण हे गायत्री मंत्रासमान म्हटलेलं आहे. जर एखादा व्यक्ती गायत्री मंत्राचा उच्चार करण्यासाठी योग्य नसला तरी पण तो व्यक्ती रामायणाचं वाचन मात्र निश्चितपणे करू शकतो, आहे की नाही? आणि तो योग्य बनवू शकतो हळूहळू गायत्री मंत्र जप करण्यासाठी. तर अशी महिमा आहे रामायणाची. रामायणाविषयी असं म्हटलेलं आहे की सरस्वती देवी आहे की नाही, तिच्या घुंगरांमधून हे रामायण प्रकट झालेलं आहे, अशी महिमा सांगितली आहे रामायणाची. आपण पाहतो एकेकाळी रामायण महाभारत हे टीव्हीवरती खूप प्रसिद्ध होतं, आहे की नाही? सर्वत्र शुकशुकाट व्हायचा. टीव्ही सिरियलवर रामायण सुरू झालं, महाभारत सुरू झाले, इतकं हे प्रसिद्ध रामायण महाभारत होतं. एकदा काय झालं, बंगालचा नवाब होता, एक बंगालचा नवाब मुसलमान होता आणि त्याला माहिती होतं की रामायण महाभारत जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि त्यालाही असं वाटलं की माझंही एक महाभारत तयार करावं कुणीतरी. इच्छा झाली आणि त्याने आपल्या मंत्र्याला बोलवलं. मंत्री ब्राह्मण होता आणि म्हटला की अरे महाभारत रामायण खूप फेमस आहे, तर मला पण माझं एक महाभारत काय करायचं बनवायचं, तर तयारीला लाग म्हणे. मग मंत्री म्हटला की त्याला पैसे खूप लागतात, ते असं थोडंच तयार होतं. आणि मग भरपूर सोन्याच्या मुद्रा वगैरे घेतले आणि म्हटला की उद्यापासून काम सुरू. आणि नवाब म्हटला की लागला कामाला? हो म्हटला, काम सुरू झालेलं आहे, तुमच्या विषयीचं महाभारत तयार करायचं काम सुरू झालेलं आहे. महिना, 2 महिने, 3 महिने गेले. 3-4 महिन्यानंतर नवाबाने मंत्र्याला विचारले की अरे कुठपर्यंत काम आलेलं आहे? तर मंत्री म्हटला की जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे, एक अजून 10,000 सोन्याच्या मुद्रा द्या म्हणजे काम ओके. अजून 10,000 सोन्याच्या मुद्रा घेतल्या
आणि पुन्हा नवाबाने विचारलं, अरे काम कुठल्या टप्प्यात आहे? म्हटलं आता शेवटच्या टप्प्यात काम आहे, फक्त एकच प्रश्न बाकी आहे. त्याचं उत्तर फक्त तुम्ही दिलं की महाभारत कम्प्लीट. तर मग मंत्री गेला नवाबाकडे आणि म्हटला की असं आहे, म्हटलं महाभारतामध्ये द्रौपदीला 5 पती होते. किती पती होते? 5 पती होते. तर अजून 4 पती शोधतोय मी. तुम्ही एक आणि त्याच्यानंतर अजून 4 पाहिजेत. तर ते शोधतोय, ते मिळाले की राम तुमचं महाभारत कम्प्लीट झालं. ह्याला आला झटका नवाबाला. म्हटला माझ्या काय म्हणा त्यांच्याकडे, बीबी का पीबी काय, बेगम, हा, माझ्या बेगमचा एकच पती मी, अजून येऊन 4 हो टाकणार म्हटले तर आवडच काम आहे. आणि ह्यांच्यावर इज लागणार का परत नंतर? तर मंत्री म्हटला हो, ते लावल्याशिवाय कसं होणार? शुभमंगल झाल्याशिवाय ते महाभारत कम्प्लीट होणार नाही, त्याच्यामध्ये 4 लोक मी हुडाकतोय. तर नवाबाने त्याला जवळ बोलायला म्हटला की महाभारत कॅन्सल करून टाक. गेल्या का तू आवडच काम करतोय म्हटलं, माझ्याशिवाय अजून 4 पद्धतीला देणार जोडून म्हणल्यानंतर आवडच काम आहे. तर तो पैसे खाऊन बसला, मोकळा झाला आणि हे डोक्याला हात लावून बसला. मला महाभारत अर्धवट राहिले. तर लोकांना हा रामायण महाभारतावरती फेमस व्हायचे, माहिती आहे, लोक समाजामध्ये फेमस होतो माहिती आहे ना. एकतर कृष्णाचं नाव बदनाम करायचं, रामाचं नाव बदनाम करायचं, भगवद्गीता, भागवत, महाभारत, रामायण घ्यायचं आणि त्याच्याद्वारे समाजामध्ये प्रसिद्ध व्हायचं. स्वतःच्याकडे तर कुठली योग्यता नाहीये, होय की नाही? स्वतःकडे कुठली योग्यता नाहीये, पण त्यांना त्या आधारे काय व्हायचं असतं, फेमस व्हायचं असतं. तर एकेकाळी हे गाजलेले सिरियल आहेत आणि आज पण तुम्ही पहा, कुठेही रामकथा ठेवा, कृष्ण कथा ठेवा, भागवत कथा ठेवा, हजारो लोक येतात ऐकायला. मागच्या रविवारीच आमच्या सातारच्या मंदिरामध्ये रामकथा झाली. 500-600 लोक जवळजवळ कथा ऐकायला आली. नागठाण्यामध्ये शनिवारी आम्ही केली, शनिवारी नाही रविवारीच केली सकाळी, तिकडे पण 400-500 लोक कथा ऐकायला. तर किती प्रसिद्धी पावलेली या गोष्टी आहेत हे आपल्याला याच्यावरून पाहायला मिळतं. झालं कुठल्या युगामध्ये? त्रेता युगामध्ये रामायण झालं. किती काळ उलटून गेला आहे की नाही? लाखो वर्षांचा काळ उलटून गेलेला आहे, तरी पण रामायण महाभारत हे फेमस आहे. आणि आज झाला तर रविवारी रामनवमी, तरी पण तुम्ही सगळेजण ऐकायला आहे की नाही आम्हाला इथं? यावरून काय की रामायण महाभारतापेक्षा अजून काहीही प्रसिद्ध झालेली गोष्ट नाही या जगामध्ये, इतकं प्रसिद्ध होते. असं म्हटलेलं आहे की व्यासदेवांनी महाभारताची रचना केली त्यावेळी रामायणाचं अतिशय बारकाईने अध्ययन केलं होतं त्यांनी, की कशी वाल्मिकी मुनींनी रचना केलेली आहे, आणि त्यानुसार मग त्यांनी काय केलं होतं, महाभारताची रचना केली होती. आता बघा, ज्या व्यासदेवांनी रामायणाचं बारीक अध्ययन करून मग त्यांनी काय केलं होतं, महाभारताची रचना केली होती. आणि महाभारत कोणी लिहिलं? व्यासदेवांनी लिहिलं, हो. पण ऍक्च्युली त्याचा क्लार्क कोण होता? हा, गणपती महाराज होते, माहित आहे सर्वांना ना. गणेशजींनी हे सर्व 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषदाचं लिखाण केलेलं आहे. त्यात महाभारत रामायण पण येतं, गणेशजींनी लिहिलेलं आहे. गणेशजींच्याकडे ज्यावेळी व्यासदेव गेले त्यावेळी गणपती म्हटले की मी एका अटीवर लिहिणार, तुम्ही न थांबता सांगावं लागेल तर मी लिहिणार. व्यासदेव म्हटले ठीक आहे, मी न थांबता सांगणार, पण प्रत्येक श्लोक समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. काय म्हटले व्यासदेव? प्रत्येक श्लोक हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल, मगच तुम्हाला पुढे जावं लागेल. तर अशा महाभारतामध्ये व्यासदेवांनी 8000 श्लोक असे टाकले होते, त्याच्यावर गणपतीला विचार करायला लागायचा. गणपती विचार करत बसले की व्यासदेव पुढची सगळी रचना करून मोकळे व्हायचे. पूर्ण रचना झाली की गणपती पटपट पटपट पट लिहायचे, आणि व्यासदेवांना पुढे अडचण वाटली की मग एक कूट श्लोक टाकायचे. असे किती श्लोक टाकले महाभारतामध्ये व्यासदेवांनी? 8000 कूट श्लोक टाकले, आणि गणपतीला त्याच्यावरती विचार करायला लागायचा आणि मग रचना करायची गणपती. आता हे 8000 श्लोक, त्याच्यामधले आपण एक 2-3 श्लोक बघूया. तर व्यासदेवांनी या महाभारतामध्ये गणपतीनं सांगितलं की कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. आता कावळ्याची विष्ठा पवित्र आहे का सांगा?
कावळा काय काय खातो? हा, सांगायची आवश्यकता आहे का काय? हा, सांगायची आवश्यकता आहे. पण कावळ्याची विष्ठा पवित्र आहे म्हणून सांगितलं व्यासदेवाने. गणपतीने डोक्याला हात लावला, आता कावळ्याची विष्ठा पवित्र. आता विचार करावा लागणार ना. आणि विचार करेपर्यंत व्यासदेवाचे पुढचे श्लोक तयार व्हायचे, पटपट पटपट पट रचना तयार व्हायची. आणि गणपती विचार करत असायचे, आता कावळ्याची विष्ठा पवित्र कधी, कशी 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 कशी. आता सांगा कशी पवित्र आहे कावळ्याची विष्ठा? आहे का? आपल्याला पण सांगता येणार नाही. पण ज्यावेळी कावळ्याची विष्ठा पिंपळाच्या पानावर पडते त्यावेळी त्याला पवित्र म्हटलेलं आहे. तर ते संस्कृत श्लोकामध्ये व्यासदेव सांगून टाकायचे आणि गणपती विचार करायचे. आणि मग पुढचा कुठ श्लोक टाकायचे, उलटी पवित्र आहे. आता उलटी पवित्र आहे का सांगा? हा हा, आहे की नाही? आता उलटी पवित्र तसं पाहिलं तर नाहीये. आपली उलटी झाली तर हा, बघा इथं तुम्ही कोणी उलटी करून 10 लोक बका 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 उलट्या करतील की नाही? 4 धामला आमची यात्रा गेली होती, सर्वांना काळ्या पिशव्या दिले होते. काळे का दिलेले, पांढरी का दिली नाही? काळ्या पिशवीमध्येच असल्या गोष्टी ठेवायला लागतात, आहे की नाही? तर उलटी बघून पटापट लोक उलट्या करू शकतात. व्यासदेवाने सांगितलं उलटी पवित्र आहे. मग कोणाची उलटी पवित्र आहे? मधमाशीची उलटी पवित्र आहे. अभिषेक ज्यावेळी होतो ना भगवानाचा, आज आपण फुलांचा अभिषेक केलाय, दरवेळी आपण पंचामृत करतो, तर अभिषेकामध्ये मध वापरला जातो. पण मधमाशीची उलटी कशी आहे? पवित्र आहे. आणि मग पुढे लगेच व्यासदेव श्लोकाची रचना करायची, पटपट पटपट पट श्लोकाची रचना व्हायची. पुढे लगेच टाकायचे. मग मृतदेहावरचं कापड पवित्र आहे. आता मृतदेहावरचं कापड पवित्र असते का? काही समाजामध्ये मेलेल्या माणसाच्या अंगावरची कापडे घालतात, खतरनाक लोक आहेत काय काय. मला एक मुलगा भेटला, म्हटलं महाराज तुम्ही कापडे जाळून टाकता, आम्ही घालतो, पवित्र असते ते. अरे वा, म्हटलं धन्यवाद. म्हणून यांना येवण म्हटलेलं आहे बघा. यांना काय करावं काय करू नये हे सुद्धा कळत नाही. आणि व्यासदेवानी वाचला का ह्या श्लोक, वाचला का काय त्या लोकांनी काय माहिती तिकडे. व्यासदेवाने सांगितलं तुमच्या महाभारत म्हणून घालतोय म्हणत असला, पण मृतदेहावरचं कापड पवित्र असं म्हटलंय नाही की नाही? पण कुठल्या मृतदेहावरचं माहितीये? हा, माहितीये? रेशमाचा किडा माहित आहे ना? रेशमाचा किडा मेल्यानंतरनीच त्याचं रेशीम काढतात, माहित आहे का? हा, आणि ते घालतो की नाही आपण अंगावर, भगवंतांना पण वस्त्र लावतात त्याची. तर असे श्लोक व्यासदेवांनी महाभारतात घातले. अशा व्यासदेवांनी रामायण वाचले अगोदर, आहे की नाही? रामायण वाचलेलं आहे, त्यांना माहिती आहे एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम म्हणजे काय? एक अक्षर श्रीराम शरणम समस्त जगताम, हा अख्खा श्लोक आहे की नाही? श्रीराम शरणम समस्त जगताम रामम विना कागती. या श्लोकामधील समस्त समस्त जरी एक अक्षर तुम्ही वाचलं, श्रवण केलं, तर काय लाभ आहे त्याचा? काय लाभ आहे? काय सांगितलं मी? महापातक नाशनम. महापातक म्हणजे की तुम्ही पाप करू शकणार नाही, सगळी पाप तुमची इमिजिएटली जळून भस्म होतात. महापातक नाशनम, आहे की नाही? आणि रामायणाच्या सुरुवातीला हा श्लोक आहे, श्रीराम शरणम समस्त जगताम रामम विना कागती रामेन प्रतिहन्यते कलिमलम रामाय कार्यम नमः. तर रामचंद्रांचं गुणगान या श्लोकामध्ये केलेलं आहे. जो व्यक्ती प्रभू रामचंद्रांची शरणागती घेतो त्याला अन्य कोणाची शरणागती घ्यायची आवश्यकता नाहीये. अशा रामचंद्रांच्या नामासमोर काळ काळ सुद्धा घाबरतो, काळ भयभीत होतो. अशा रामाची शरणागती या श्लोकामध्ये सांगितली घेण्यासाठी. तर राम नामाची महिमा आणि 24,000 श्लोक जे आहेत ना, हे गायत्री मंत्रांचं नाम सांगितले आहेत. आणि एका एका अक्षरामध्ये एवढी काय सांगितलंय? महिमा सांगितली. तर असं हे रामायण आपण पाहतो. विशेष करून भारतामध्ये रामाचे भक्त आपल्याला खूप पाहायला मिळतात, कृष्णाचे भक्त एवढे पाहायला मिळतात का? हा, राम बिचारे कसे आहेत? हा हा, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आणि श्रीकृष्ण कसे आहेत? पूर्ण पुरुषोत्तम. राम
आपल्या जीवनामध्ये मर्यादा पुढं, राम माग, आणि श्रीकृष्ण मर्यादा माग, कृष्ण पुढं. सगळ्या मर्यादा गुंडाळून खुंटीला टांगून ठेवतात कृष्ण. पण राम एकही नियम तोडणार नाहीत. प्राण जाय पर वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. असं प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्र आहे. म्हणून रामाची भक्ती करणारी लोक जगामध्ये खूप आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णाची भक्ती करताना खूप कमी, कारण सगळ्यांना माहिती आहे राम कधीच मर्यादा सोडणार नाही, पण कृष्ण कुठलीच मर्यादा पालन करणार नाही. सांगितलं कृष्णाने अर्जुनाला, युद्धभूमीमध्ये शस्त्र उचलणार नाही. दुर्योधन म्हटलं ह्याचा काय उपयोग आहे, तो शस्त्र उचलणार, ह्याला घेऊन काय उपयोग आपल्या बाजूला, जाऊ दे मरून तिकडे, जाऊ दे अर्जुनाला. आणि ज्यावेळी भीष्म आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं त्यावेळी बसले का गप्प? कृष्ण गप्प बसले नाही. मोडलं का नाही वचन? मग सांगा कोण विश्वास ठेवणार यांच्यावरती? मग यांचं भक्त बनायचं का नाही? यांचंच भक्त बनायचे आपल्याला. ज्यांनी सगळ्या मर्यादा ब्रेक केलेल्या आहेत ना, त्याच भक्त बनायचं. पण जरा अवघड असते बरं का यांचं भक्त बनणं. हा कृष्ण भगवंत हे असे आहेत की ह्यांच्या नादाला लागणं तुम्ही नादाला लागताय चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या नादाला कृष्ण लागले तर लय अवघड आहे. आलं लक्षात ना? तुम्हाला कृष्णाने, म्हणजे की तुम्ही म्हणता ना कृष्ण माझा स्वीकार करा, म्हणजे तुम्ही कृष्णाला स्वीकार केलं आहे की नाही, पण कृष्णाने तुम्हाला स्वीकार केलं ना तर मग मात्र अवघड आहे. आता तुम्हाला कसं काय अवघड? हो, खरंच अवघड आहे. आणि सगळ्या साधू संतांच्या बाबतीत बघा तुम्ही, कृष्णाची भक्ती करणार आहे सगळे साधू संत देशोधडीला लागतात. सगळे साधू संत कृष्णाच्या नादाला लागला की देशोधडीला लागला. म्हणजे असं नाही की कृष्णाच्या, रामाची भक्ती करा, भगवंताच्या भक्तीमध्ये तुम्हाला, पण विशेष करून कृष्णाच्या भक्तीमध्ये, सगळेजण आहे की नाही. तर म्हणून कृष्ण भक्ती स्वीकारणारी लोक कमी पाहायला मिळतात, रामभक्ती स्वीकारणारी लोक खूप पाहायला मिळतात. कारण राम सरळ मार्गे असणारा व्यक्तिमत्व. तर वाल्मिकी मुनींनी रामायणामध्ये 7 कांडांची निर्मिती केली. किती? 7 कांड आहेत. कोणकोणती 7 कांड सांगा? बालकांड, त्याच्या पुढं लगेच अरण्यात गेले राम, थोडं सिक्वेन्स नुसार. बरं ठीक आहे, सांगा कुठलेही सांगा, काय अडचण नाही. अरण्यकांड, चला पुढं. सुंदरकांड, पुढं किष्किंधाकांड, पुढं अयोध्याकांड, बरोबर. अजून उत्तरकांड. आता कुठलं राहिलं? अरे सर्वांचं अभिनंदन, 6 तर तुम्ही सांगितले. काय ठिकाणी काय सांगता येत नाही लोकांना, भोजन करतात तर निघून जातात. सांगा, एक राहिलं बघू. युद्ध झालं की नाही? युद्धकांड, ठीक आहे. 7 सांगितले तुम्ही. चला, बालकांड, नंतर अयोध्याकांड, नंतर अरण्यकांड. तुम्ही सिरियलनी सांगितलं ना तर तुमच्या रामायण पण सगळं लक्षात राहू शकतं. अगदीच म्हणजे सगळ्याच लीला अगदी ध्यानात राहिल्या पाहिजे असं काय नाही. पण बालकांडामध्ये काय प्रसंग झाला, अयोध्याकांडामध्ये काय प्रसंग झाला, अरण्यकांडामध्ये काय प्रसंग आहे, किष्किंधाकांडामध्ये काय प्रसंग आहे, सुंदरकांड सांगितले की नाही कोणी? सांगितलं. सुंदरकांडामध्ये काय प्रसंग आहे, नंतर युद्धकांडामधला काय प्रसंग आणि उत्तरकांडामधला प्रसंग, हे जर तुमच्या लक्षात राहिलं तर रामायण सगळं लक्षात राहते. बरोबर ना? सांगा, बालकांडामध्ये काय झालेलं आहे? रामचंद्रांच्या बाल्यलीला आहेत. पण जशा कृष्णाच्या लीला आहेत ना बाल्यलीला, तशा रामचंद्रांच्या एवढ्या बाल्यलीलाचं वर्णन वाल्मिकी मुनींनी नाही केलेलं रामायणामध्ये. खूपच कमी, म्हणजे की 10 श्लोक फक्त, 24,000 पैकी 10 श्लोक बालकांडामध्ये. थोडस वर्णन केलं असेल बालकांडाचं, बस, त्याच्या पलीकडे जास्त वर्णन नाही. पण बालकांडामध्ये विशेष प्रसंग कोणता येतो? दशरथ वाल्मिकी मुनी पारध्याला शाप देतात, बरोबर. तिथून रामायणाची सुरुवात होते. पारध्याला शाप संस्कृत श्लोकामध्ये गाऊन त्यांनी काय केलं? शाप दिलेला आहे.
आणि ब्रह्मदेव प्रकट होतात, म्हणतात की तुझ्या मुखातून हा निघालेला जो शाप आहे ना, पुढे भविष्यामध्ये रामायणाची रचना होणार आहे. वाल्मिकी मुनी त्याची प्रसन्न झाले. क्रौंच पक्षांना बाण मारला पारध्याने म्हणून त्यांनी शाप दिला. बालकांडामध्ये पुढं पुत्र कामेशी यज्ञ केला जातोय, ऋषीशृंगची कथा येते त्याच्यामध्ये. नंतर रोमपाद नावाचा राजा आहे, त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडतोय, दुष्काळग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे ऋषीशृंगला बोलवलं जातं, त्याच्याद्वारे यज्ञ केला जातो. असे प्रसंग आहेत. तर बालकांडामध्ये विशेष प्रसंग आहे श्रावण बाळाचा. तर दशरथ महाराजांना अनेक वर्षापासून पुत्रप्राप्ती झालेली नसते. आता दशरथ महाराज हे शिकार करण्यासाठी वनामध्ये गेलेले असतात. आता सामर्थ्य बघा दशरथ महाराज पण खूप शक्तिशाली होते. दशरथ नाव का होतं? 10 दिशांना रथ चालायचा त्यांचा, इतकं सामर्थ्य होतं. तर आवाजाने दिशेने बाण सोडून निशाणा साधायचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. आवाज आला, बाण सोडायचा, बरोबर निशाणा साधला जायचा. बघा, विचार करा सामर्थ्य कसं असेल. वनामध्ये गेले, झाडा आड दडून बसले आणि झऱ्यावर कोणी श्वापद आले की काय म्हणून त्या ठिकाणी आवाज आला त्यांना, आणि सोडला बाण त्यांनी धनुष्यामध्ये. सोडला बाण आणि सन 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 करत बाण केला आणि सरळ घुसला श्रावण बाळाच्या छातीमध्ये. श्रावण बाळ रक्तबंबाळ झाला आणि धावत पळत दशरथ महाराज त्या ठिकाणी गेले. पाहता तर ब्रह्महत्येचं पातक कसा बसा बाण काढायचा प्रयत्न केला, परंतु श्रावण बाळ त्याच ठिकाणी काय झाला, मृत पावला. मृत पावण्याआधी श्रावण बाळाने दशरथ महाराजांनी सांगितलं की माझे आई वडील वनामध्ये आहेत, त्यांना मी तीर्थयात्रा करवण्यासाठी आलेलो होतो त्या ठिकाणी, तर हा पाण्याचा लोटा आहे तेवढा तुम्ही त्यांना घेऊन जा आणि त्यांना पाणी द्या. आणि दशरथ महाराज जातात आणि श्रावण बाळाचे आई वडील ओळखतात की हा आपला पुत्र नाहीये, आणि त्याच्या तोंडाहून आवाज येत नाही. त्यांना लगेच शंका येते. श्रावण बाळाचे आई वडील खूप तपस्वी होते, त्यांच्या लगेच लक्षात आलं की काहीतरी अघटित गोष्ट घडलेली आहे. आणि मग श्रावण बाळांच्या आई वडिलांनी दशरथ महाराजांना शाप दिला. काय शाप दिला? की आम्ही पुत्र वियोगामध्ये या ठिकाणी शरीर सोडत आहोत, तूही भविष्यामध्ये पुत्र वियोगानेच मरण पावशील. शाप ऐकल्याबरोबर दशरथ महाराज घाबरले, एकदम घाबरले. पहिल्यांदा घाबरले, पण नंतर ते आनंदित झाले. का आनंदित झाले सांगा? कारण दशरथ महाराजांना पुत्र झालेला नव्हता आणि पुत्र प्राप्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न ते करत होते, परंतु त्यांना पुत्र प्राप्ती झालेली नव्हती. तो शाप ऐकल्यानंतर दशरथ महाराजांच्या लक्षात आलं की हा शाप वरदान आहे आपल्यासाठी. आता बघा, भक्ताचा शाप पण वरदान असतो, हे लक्षात यायला पण खूप वेळ जातो, पण हे लगेच समजणार नाही. नारद मुनीने कोणाला शाप दिला? नल कुबेर आणि मणिग्रीव, होय की नाही? हे 2 कुबेराचे पुत्र होते, विवस्त्र अवस्थेत गंगेमध्ये स्नान करत होते. काय शाप दिला? तुम्ही वृक्ष योनीला प्राप्त व्हाल. आता वृक्ष योनीला प्राप्त व्हाल म्हणल्यानंतर काय साधारण गोष्ट आहे? झाडाचं शरीर खतरनाक शरीर आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तसंच एका जागेवर थांबायचं, कुठं फिरायला बिरायला काही जायचं नाही. जाते का हे झाड विचारायला फिरायला गेला का कुठं तुम्ही मागच्या आठवड्यात? मागच्या आठवड्यात काय, मागच्या 50 वर्षात विचारा. आणि तुम्ही बघा किती दुनियावर फिरतो की नाही आपण, ते गेले का फिरायला विचारा कुठं. म्हणजे केवढा मोठी पनिशमेंट आहे ते. आहे की नाही मोठी पनिशमेंट? भयंकर मोठी पनिशमेंट. नल कुबेर मणिग्रीव घाबरले, म्हटले की आता काय करणार बाबा. म्हटले की तुम्ही विवस्त्र अवस्थेत राहताय ना, तुम्हाला असंच शरीर मिळणार. आणि मिळाल. नंतर ते शरणागत झाले, म्हटले की क्षमा करा आम्हाला, आम्ही चूक केली मोठी. नारद मुनी म्हटले आता तोंडातून शब्द गेलेला आहे तो माघारी घेणार नाही, माघारी घेता येत नाही, शाप तर लागणारच आहे, पण तुम्हाला एक लाभ मिळणार. तुम्हाला वृक्षयोनी प्राप्त होईल नंद बाबांच्या दरवाजासमोर. मिळालं का वरदान? झाड योनी पण चांगली आहे, पण कुठं कृष्ण समोर खेळत असतील तर, आहे की नाही चांगली? झाडाची योनी पण चांगली आहे, पण कृष्ण समोर असतील तर बघा. आणि यमलार्जुन वृक्षाच्या रूपामध्ये नलकुबेर मणिग्रीव त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि नारदाने म्हटले की भविष्यात कृष्ण
हे तुमचा उद्धार करते. प्रसन्न झाले हो. हाय की नाही वरदान? शाप मिळालाय पण सोबत काय मिळालेलं आहे? वरदान पण मिळालं. कृष्णाचं दर्शन होणार आणि श्रीकृष्णच उद्धार करणार. आणि इकडे दशरथ महाराजांना पण शाप मिळालाय, पण काय? पुत्र मिळणार. कोण पुत्र मिळणार? पण भविष्यामध्ये पुत्र प्राप्ती होणार आहे दशरथ महाराजांना. कोण कोण होणार पुत्र त्यांचं? साक्षात नारायण, आहे की नाही? आणि साक्षात अनंत शेष जन्माला आले, आहे की नाही? आणि मग घरी येतात आणि आल्यानंतर पुत्र कामेशी नावाचा यज्ञ करतात. आणि हा यज्ञ केल्यानंतर आपण पाहतो की यज्ञामधून एक देवता प्रकट होते आणि एक खिरीचं भांड घेऊन येते आणि ती खीर 3 राण्यांना दिली जाते. कोणाकोणाला दिली जाते सांगा? हा? कौशल्या, कैकेयी, सुमित्रा, हिंना दिली जाते, होय की नाही? आता सांगा, ही खीर दिल्यानंतर कोण कोण जन्माला आलं? कौशल्याच्या पोटी रामचंद्र प्रकट झाले. नंतर कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्राच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न. 4 बालक जन्माला आली. 4 बालक जन्माला आली आणि यांना सोन्याच्या पाळण्यामध्ये ठेवलं. बघा, दशरथ महाराजांना शाप मिळाला पण 4ही बालक विष्णू तत्व आहे, ती साक्षात विष्णू प्रकट झाले 4 पण. एवढं भाग्य आहे. चांगला आहे का शाप? असा कोणी पण शाप दिला तर घ्या बिंदास. आहे की नाही? चांगला शाप आहे ना. असा शाप मिळाला तर काहीच अडचण नाही. भगवंत डायरेक्ट आले, 4ही पाळण्यामध्ये ठेवले आणि लागले आक्रोश करायला. ही बाळ मोठ्याने रडू लागली आणि दशरथ महाराजांना कळलं ना, कौशल्याला कळलं ना, कोणालाच कळलं नाही रडतात काय एवढ्या मोठे मोठे. वसिष्ठ मुनींना बोलवलं. बोलवल्यानंतर वसिष्ठ मुनी म्हटले, असं करा, राम आणि लक्ष्मणाला एका पाळण्यात, भरत आणि शत्रुघ्नाला एका पाळण्यात ठेवा. बघा म्हटले, ठेवल्याबरोबर शांत, एकदम अयोध्या शांत सगळी. अरे म्हटले, काय चमत्कार. आणि पुढे जाऊन बघा, राम लक्ष्मण हे रामचंद्राशिवाय राहत नव्हते आणि शत्रुघ्न भरताशिवाय राहत नव्हते. दोघांच्या जोड्या होत्या, होय की नाही? वनामध्ये पण जाताना कोण गेलं? राम लक्ष्मण वनात गेले, अयोध्येमध्ये भरत आणि शत्रुघ्न राहिले. तर या प्रकारे त्यांना ठेवल्यानंतर मग आपण पुढे पाहतो, हळूहळू हळूहळू प्रभू रामचंद्र हे मोठे होऊ लागले आणि वय वर्ष 16 प्रभू रामचंद्रांचं झाले. आणि 16 वर्ष वयाचे झाल्यानंतर प्रभू रामचंद्र संपूर्ण अयोध्येमध्ये त्या ठिकाणी भ्रमण करत होते. संपूर्ण अयोध्या नगरी रामचंद्रांच्याकडे आकर्षित झालेली होती. प्रत्येक अयोध्यावासी जो होता की नाही, प्रभू रामचंद्रांच्या शिवाय एक क्षणभर राहू शकत नव्हता. दशरथ महाराज सुद्धा रामचंद्रांचं मुख पाहिल्याशिवाय एक दिवस घालवत नव्हते. असं आकर्षण होतं प्रभू रामचंद्रांच्या प्रती सगळ्या अयोध्यावासियांचं. आणि फक्त रामच नाही, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4ही भावंड अशी होती की अद्भुत बालक होती. आणि एक दिवस दशरथ महाराजांचा राजमहाल भरलेला असताना अचानक या महालामध्ये एंट्री झाली. कोणाची? विश्वामित्र मुनींची. विश्वामित्र मुनींची एंट्री झाल्याबरोबर दशरथ महाराजांच्या मनामध्ये धडकी बसली. हे बाबा आले म्हटल्यानंतर काहीतरी प्रस्ताव मोठा असणार. आले आणि मग त्यांना आसन दिलं, आसनावर बसले आणि बसल्यानंतर विश्वामित्र मुनींची सुंदर पूजा पाठ झाली. आणि मग विश्वामित्र मुनी दशरथ महाराजांना सांगू लागले, म्हटले की असं असं आहे, मी सिद्ध आश्रमामध्ये राहतो, तपोवनामध्ये, आणि त्या ठिकाणी मला एका समस्येला सामोरं जावं लागतं रोज. तर दशरथ महाराज म्हटले की काय समस्या आहे? तर विश्वामित्र मुनी म्हटले की रोज मी त्या ठिकाणी यज्ञ करतो आणि या यज्ञामध्ये विघ्न आणणारे 2 राक्षस आहेत. त्यांचं नाव आहे मारीच आणि दुसरा आहे सुबाहू. या 2 राक्षसांची नावं ऐकल्याबरोबर दशरथ महाराज घाबरले. म्हटले की ही तर रावणाचे 2 सहकारी आहेत.
विश्वामित्र मुनी म्हटले की मला तुमचा राम हवाय. असं म्हटल्याबरोबर दशरथ महाराज अतिशय घाबरले. त्यांना घाम फुटला. विचार करू लागले काय करायचं. आणि इतकं सुंदर रामांचं व्यक्तिमत्व. दशरथ महाराज म्हटले की काही जरी झालं तरी पण मी रामाला तुमच्याबरोबर नाही पाठवू शकत. इतकं प्रेम होतं बघा. आणि विश्वामित्र मुनी असे होते की त्यांनी अगोदरच वचन घेतलं होतं दशरथ महाराज की मला तुम्ही पहिलं वचन द्या, मी मागण्यासाठी जे आलो ते तुम्ही मला देणार. आणि दशरथ महाराजांनी वचन देऊन बसले होते. आणि पुन्हा आता म्हणतात की मी रामाला तर नाही देऊ शकत, मी स्वतः येतो माझी सेना घेऊन, पण रामाला नाही पाठवू शकत. कारण दशरथ महाराजांना माहित होतं की मारीचाने स्वभाव भयंकर राक्षस. विश्वामित्र मुनी उठले, ताडकन आसनावर निघाले बाहेर. निघाल्याबरोबर दशरथ महाराज म्हटले की आता बाबा शाप दिलं तर अवघडच व्हायचं. उठले, धावत पळत गेले, पाय पकडले त्यांचे. पाय पकडले. पाय पकडल्यानंतर विश्वामित्र मुनीचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. आणि क्रोधाने लाल झालेले डोळे, त्या डोळ्यांनी रामाकडे बघतायत, दशरथ महाराजांकडे बघतायत, रामाकडे बघतायत, दशरथ महाराजांकडे बघतायत. आणि आता दशरथ महाराजांना काय कळलं. आणि विश्वामित्र मुनी दशरथ महाराजांना म्हटले की तुम्ही या रामाला साधारण समजताय का. तर हा तुमचा जो पुत्र आहे, हा पुत्र साधारण पुत्र नाही, साक्षात कोण आहे, नारायण आहे, विष्णू आहे. आणि त्याच्या जोडीला लक्ष्मण, हा पण साधारण नाही, हा कोण आहे, साक्षात अनंत शेष आहे. आणि असं म्हटल्यानंतर मग दशरथ महाराजांना पण खात्री पटली की अरे आपली मुलं ही अशी आहेत का. आणि मग विश्वामित्र मुनी म्हटले की घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये, या दोघांनाच फक्त तुम्ही माझ्याबरोबर पाठवा आणि बघा. आणि मग दशरथ महाराजांनी अतिशय जड अंतकरणाने काय केलं, राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्र मुनीच्या बरोबर पाठवलं. तर आपण एक मस्त भजन म्हणूया. रामचंद्र
प्रभू रामचंद्रांची जी महिमा आहे ती विश्वामित्र मुनींनी दशरथ महाराजांना सांगितली आणि सांगताना म्हटले की रामचंद्र हे साधारण व्यक्तिमत्व नाहीये. आणि मग रामचंद्र विश्वामित्र मुनींच्या बरोबर गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की पहिली राक्षसी भेटली विश्वामित्र मुनींना रामचंद्राला. काय नाव होतं तिचं? ताडका नाव होतं, ताडका. भयंकर रूपामध्ये त्या ठिकाणी जंगलामध्ये राम लक्ष्मणाची वाट पाहत होती आणि विश्वामित्र मुनींनी सांगितलं की ही जरी स्त्री शरीरामध्ये असली तरी पण ती अतिशय भयंकर आहे. आणि आपण पाहतो रामायणामध्ये पहिली राक्षसी स्त्री रूपामधली रामचंद्रांनी मारली आणि कृष्ण लीलेमध्ये सुद्धा पहिली राक्षसी भगवान श्रीकृष्णाने मारली. काय नाव होतं तिचं? पुतना. द्वापार युगामध्ये पुतना मारली, त्रेतायुगामध्ये ताडका मारली. भयंकर राक्षसी होती. आणि राम लक्ष्मण आलेले पाहिल्यानंतर तिने आपली मायावी शक्ती प्रकट करायला सुरुवात केली. भयंकर वादळ सुरू झालं, मोठमोठ्या दगडांचा वर्षाव सुरू झाला, पावसाचा वर्षाव सुरू झाला, मोठमोठे वृक्ष त्या ठिकाणी उन्मळून खाली पडू लागले. आणि रामचंद्रांनी लक्ष्मणाने विश्वामित्र मुनींना विचारले की हा काय प्रकार आहे? त्या विश्वामित्र मुनी म्हटले की वनामध्ये एक भयंकर राक्षस आहे, तिचं नाव आहे ताडका आणि तिच्यावर तुमचा सामना होणार आहे. आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दया तुम्ही दाखवू
नका. ती आहे स्त्री शरीरामध्ये, पण ती अतिशय भयंकर आहे. दिसता क्षणीच काय करायचं त्याचा आपल्याला संहार करायचे. आणि समोर दिसल्याबरोबर ताडकाने आपली मायावी शक्ती सुरू केली आणि राम लक्ष्मणांच्यावर युद्ध करायला सुरुवात केली. आणि दोघांच्या मध्ये युद्ध सुरू झालं. आणि या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राने काय केलं, या ताडकाचा वध केला. ताडकाचा वध केल्यानंतर राम लक्ष्मण विश्वामित्र मुनींच्या बरोबर सिद्धाश्रमामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर त्या रात्री झोपी गेले. झोपल्यानंतर विश्वामित्र मुनी अगोदर उठले. अगोदर उठल्यानंतर राम लक्ष्मण झोपलेले होते. झोपलेले असताना विश्वामित्र मुनी खूप सुंदर श्लोक म्हणतात. माहिती आहे श्लोक तुम्हाला विश्वामित्र मुनी म्हटलेला? कौशल्या सुप्रजा रामा पूर्व संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमाहिकम्. अशा सुंदर श्लोकांनी विश्वामित्र मुनींनी रामचंद्रांची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर प्रभू रामचंद्र उठले, लक्ष्मण उठले. इकडे विश्वामित्र मुनींनी सुंदर यज्ञाची तयारी केलेली होती. आणि यज्ञाची तयारी केलेली होती, सर्व आहुती तयार केलेल्या होत्या. अग्नी पेटवला. तोपर्यंत राम लक्ष्मण आंघोळ करून तयार झाले होते. आणि यज्ञामध्ये आहुती टाकायला सुरुवात केली. मंत्रांचं उच्चारण सुरू झालं. तेवढ्यात काय झालं, आकाश मार्गाने हे दोन राक्षस आले. नित्यक्रम त्यांचा विघ्न आणायचं आहे की नाही. आज पण समाजामध्ये काय अशा लोकांची कमी आहे का? वग बिल पास करण्यासाठी पण किती कष्ट घ्यावं लागलं बघा, आहे की नाही. 288 विपक्ष किती आहे, 235. किती आवड जाते बघा. आणि यात आपलीच आहे सगळी. तर धर्माचं कार्य करण्यासाठी त्रेतायुगापासून अडचणी आहेत. आजपासूनच्याच अडचणी नाहीत. त्रेतायुगामध्ये पण अशा अडचणी विश्वामित्र मुनींना आल्या. आणि विश्वामित्र मुनींनी यज्ञ सुरू केला. तेवढ्यात हे दोघ जण आकाशामध्ये आले आणि काय करू लागले, मलमूत्र विसर्जन करायला लागले. आणि विश्वामित्र मुनी प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहतात आणि म्हणतात की बघा वरती, मी तुम्हाला ह्याच्यासाठीच आणलेलं आहे, लावा म्हणे बाण धनुष्याला. आणि रामचंद्रांनी पहिला बाण धनुष्याला लावला. आता रामचंद्रांचा बाण कसा आहे, अमोघ बाण आहे, कधीच विफल जात नाही. लावला बाण धनुष्याला आणि कोणावर सोडला, पहिला कोणावर सोडला, सुबाहू. बाण सोडला आणि खसकन त्याच्या छातीमध्ये घुसला आणि सुबाहू जागीच मरण पावला. आणि दुसरा बाण धनुष्यावर लावला आणि मारीचवर सोडला. आणि मारीच किती योजन लांब गेला, 800 योजन. 800 योजन एवढा लांब. आणि आजचं मॉरिशस आहे ते माहिती आहे का, रशियाची राजधानी ना मॉरिशस. किती अंतर आहे सांगा आता, हे किलोमीटर बघा. मॉरिशस कुठं आलं बरं, कुठं आलं सांगा मग ते. चला असू द्या, हा का, असं कुठं का असे ना, चला. पण मॉरिशसला जाऊन पडला ते अंतर तुम्ही मोजा नंतर किती आहे काय आहे. पण रामचंद्रांचा बाण असा आहे, मारिशला तो बाण लागला, पण त्या बाणाने रामचंद्रांनी मारिशला मारलं नाही. का? कारण हा पुढं उपयोगाला येणार आहे आपल्याला ड्राम्यामध्ये. त्याला आता मारायचा नाही, मग हारण कोण बनणार पुढे, आहे की नाही. हा हारण बनला नाही तर सीतेचं बरं होणार नाही आणि रावणाचा वध होणार नाही. त्यामुळे रामचंद्राने फक्त बाण सोडला, त्याला 800 योजन लांब जाऊन पडला. आणि मारिच इतका घाबरला, म्हटला अरे बापरे, रामाचा बाण डेंजर आहे. आणि मग आपण पाहतो की राम लक्ष्मणांनी विश्वामित्र मुनींच्या यज्ञाचं रक्षण केल्यानंतर मग विश्वामित्र मुनी अतिशय प्रसन्न झाले. नंतर विश्वामित्र मुनींनी आपल्या सिद्धाश्रमाच्या बाजूला रामचंद्रांना लक्ष्मणाला फिरवलं. त्यावेळी तिथं अहिल्या देवी कुठल्या रूपामध्ये होती, एका पाषाणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी पडली. आणि विश्वामित्र मुनींनी रामचंद्रांना सांगितलं की ही अहिल्या आहे, शापग्रस्त अवस्थेमध्ये आहे आणि तुमची वाट पाहते. रामचंद्रांच्या चरणांचा स्पर्श झाल्याबरोबर अहिल्या काय झाली, एका सुंदर अप्सरेच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि तिचा उद्धार झाला. कोणाची पत्नी होती अहिल्या, गौतम ऋषींची
पत्नी होते. तर तिला शाप मिळाला होता, इंद्रदेवाचा संग तिने केला होता म्हणून तिला शाप मिळाला होता. तर अहिल्याचा उद्धार झाला. उद्धार झाल्यानंतर विश्वामित्र मुनी म्हटले की आता महत्वाची जबाबदारी आहे आणि महत्वाचं काम आता पार पाडायचं आहे आपल्याला. जनक महाराजांनी स्वयंवर ठेवलेलं आहे, सीता स्वयंवर. पूर्वी राजे लोक आपल्या कन्यांचा विवाह करण्यासाठी तिला भविष्यामध्ये मिळणारा जो पती आहे तो सामर्थ्यशाली आहे की नाही, शक्तिशाली आहे की नाही, त्याचं परीक्षा करण्यासाठी काय करायचे, स्वयंवर ठेवलं जायचं. तर जनक महाराजांनी सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य ठेवलेलं असतं. आता हे शिवधनुष्य का ठेवलं जनक महाराजांनी, तर काय झालं, एकदा सीतादेवी बालवयामध्ये खेळत असताना ती बगीच्यामध्ये जाते आणि तिच्या हाताला ती झाडाची फांदी येत नसते, ती फुलं तिला तोडायची असतात. तर ती काय करते, ते शिवधनुष्य उचलते आणि उचलून त्या फांदीला अशी वाकवते त्या धनुष्याने आणि मग फुलं तोडतील त्या शिवधनुष्याला खाली ठेवून देते. आणि हे दृश्य जनक महाराज दडून बघत असतात. आता ही सीता केवढी असते, ही एवढी हिच्या मागची, तुझ्या मागे ही छोटी बालिका आहे ना, तिच्या एवढी ती सीता, तिच्यापेक्षा पण लहान. आणि तिने खेळत खेळत या धनुष्याला उचललं. या धनुष्याला उचलायला 4000 लोक लागायचे. किती, इतकं ते अवघड शिवधनुष्य. जनक महाराजांना धक्का बसला, म्हटले की ह्या बालिकेने हे शिवधनुष्य उचलले म्हणजे हिला पती पण तसाच बघावा लागेल, असा लेचा पचा बघून बघा चालणार नाही. सीतेने दिली थोबाडी तर तेव्हा जायचा कोलांडवड्यात आहे की नाही. तर हिला नवरा पण चांगला बघावा लागेल म्हटली तसंच, आणि म्हणून स्वयंवर ठेवलं त्या ठिकाणी शिवधनुष्य. आणि जनक महाराजांनी आता इन्व्हिटेशन पण काय असं आजूबाजूला देऊन चालणार आहे का, या रे 4 लोकांनी बघा धनुष्याला ट्राय करा, तर कोण उचलणार आहे शिवधनुष्य, शक्य नाही. अख्ख्या ब्रह्मांडामध्ये इन्व्हिटेशन कार्ड पाठवली गेली, सगळीकडे व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक, इंटरनेटवर सगळ्यावर मेसेज गेले, पटपट मेसेज गेले. आणि लंकाधिपती रावणाकडे पण मेसेज गेला होता बरं का, कुठून बातमी लागली माहिती नाही महाराजांना, तिकडे पण लागली बातमी त्याची. आणि ब्रह्मांडामधून हजारोच्या संख्येने रथी महारथी त्या ठिकाणी जमा झाले. आणि या सभेमध्ये प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी पण प्रवेश केला आणि शेवटच्या आसनावर राम, लक्ष्मण, विश्वामित्र बसले होते. आणि प्रत्येक क्षत्रियांनी ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्यकारक गोष्ट काय, तर या विवाह मंडपामध्ये एकही क्षत्रिय त्या शिवधनुष्याला इंचभर हलवू शकला नाही, इतकं ते अवजड होतं शिवधनुष्य. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कसं 400 किलो उचला, 500 किलो उचला, काही लोकांना बघा ते हालत पण नसते, तरी पण गेली असं ट्राय करायसाठी. ती ट्राय करायसाठी आली होती सगळी जनता तिथं, लागला तर लागला नंबर म्हटले आपला पण. आणि मग आले होते सगळ्यांनी ट्राय केला, कोणालाही ते हल्लं नाही. आणि शेवटी घोषणा झाली, लंकाधिपती रावण हे शिवधनुष्य उचलण्यासाठी आता पुढे येत आहेत. आणि रावण यायला लागला, धाप 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 पाय टाक, धरतीकंप होत होता रावण चालायचं त्यावेळेला. पाणी ग्लास मध्ये असेल तर पाणी थरथर थरथर हलायचं ग्लास मधलं, रावण चालायला लागला त्यावेळेला. आणि जनक महाराजांना वाटलं की बहुतेक हाच उचलणार बहुतेक शिवधनुष्य. आणि गेला शिवधनुष्याच्या जवळ आणि दंड बिंड थोपटूनच, तालमीत पहिलवान कसा दंड थोपाटतो, मांड्या पडावतो, तसं हा मांड्या पडवून दंड थोपटून त्या ठिकाणी गेला. आणि सीता मातेकडे पण एक नजर टाकली. त्याला असं वाटलं की आता ही माझीच होणार आहे. आणि त्यांनी डावा हात धनुष्याला लावला, डावा हात लावला आणि त्याच्या लक्षात आले की अरे हे सहजासहजी उचलणं शक्य नाहीये. थोडासा हल्ला शिवधनुष्य आणि मग त्याला असं वाटलं की बहुतेक दुसरा पण हात लावायला लागतोय. आणि पूर्ण जोर लावल्यानंतर दुसरा हात लावला आणि थोडासा उचलला, कुठेपर्यंत, एक गुडघ्यापर्यंत. आणि उचलला आणि उचलस तोपर्यंत धाडकन खाली पडला तो शिवधनुष्य त्याच्या उरावर. आणि सगळे क्षत्रिय आले, रावणला का घावला त्या धनुष्याखाली. आणि तो धनुष्य सगळ्यांनी मिळून
जोर लावून एक काय ते म्हणतात ना, जोर लागा की हैश्या, तो शिवधनुष्य उचलला आणि उचलून कसा बसा त्या जागेवर पुन्हा नेऊन ठेवला आणि म्हटले, रावण महाराज पळा तुम्ही, तुमचं काम नाही. रावण आपला मान खाली घालून जाऊन बसला आपल्या आसनावर. आसनावर बसल्यानंतर जनक महाराज लक्षात आलं की या सभेत बहुतेक कोणच नाही धनुष्य उचलणार. आणि मग सभा बरखास्त करायची वेळ आली, कोणच नाही काय शिवधनुष्य उचलायला. सीता देवीनी उचलून फांदी वाकून फुलं तोडली होती म्हणे, आणि हे रावणाला बी उचलता येणं झाले. आणि मग तेवढ्यात लक्ष्मण उठले. लक्ष्मण उठले आणि म्हटले की अयोध्यापती राम, दशरथ नंदन राम या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता धनुष्य उचलणार आहेत. आणि एकदम आता बघा, रामचंद्र हे सामान्य मानवाच्या रूपामध्ये प्रकट झालेलं व्यक्तिमत्व होतं. आणि एकदम सहजरित्या रामचंद्र त्या शिवधनुष्यापर्यंत गेले आणि जाऊन त्यांनी काय केलं, डावा हात लावला आणि ते शिवधनुष्य आपल्या हाताने डाव्याच हाताने उचललं रामचंद्रांनी. धनुष्य उचलल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला सगळ्या सभा मंडपामध्ये. म्हटले आपल्यामध्ये हाय बाबा कोणीतरी, क्षत्रियाची लाज राखली कोणीतरी. आणि आता याला प्रत्यंच लावायची होती. प्रत्यंच लावायची, दुसऱ्या टोकाला बांधायची आणि त्याच्यातून बाण सोडायचा. आणि रामचंद्राने प्रत्यंच लावली वरती आणि लावून ती आता खालच्या बाजूला तो दोर ताणून बांधायची होती. तेवढ्यात ते शिवधनुष्य काढपण तुटलं. तुटल्याबरोबर त्याचा आवाज इतका मोठा झाला, असं म्हटलेलं आहे की या आवाजामुळं या सभेमध्ये फक्त बघा, विश्वामित्र मुनी, राम, लक्ष्मण, जनक महाराज आणि सीतादेवी ही 5 लोक सोडली तर सगळी जण बेशुद्ध पडली होती. रावणासहित सगळी बेशुद्ध पडली. आणि बेशुद्ध असतानाच इकडं हार वगैरे घातले, शुभमंगल सावधान झालं. आणि मग नंतर ह्या बेशुद्ध पडलेल्याला म्हटले आता उठूया चला. सगळ्यांना वारा घातला, चला उठा रे, उठा 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 उठा. इकडे लग्न झालं तोपर्यंत मस्तपैकी बासऱ्या बिसऱ्या तुताऱ्या वाजल्या. रावणाला म्हटले उठा महाराज उठा, झालंय विवाह झालाय, म्हटले पळा आता तुम्ही. आणि सगळ्यांना आपल्या आपल्या त्यांना अलविदा करून टाकलं. आणि आता बघा हा आवाज शिवधनुष्याचा भयंकर आवाज, बातमी पोचली कोणाकडं, परशुराम यांच्याकडे बातमी पोचली. दशरथ महाराजांकडे पण बातमी पोचली. दशरथ महाराजांकडे बातमी अशी पोचली की रामचंद्रांनी सीतेला जिंकलेलं आहे, सीतेबरोबर विवाह झालेला आहे आणि दिव्य रथामध्ये आरोहून रामचंद्र अयोध्येसाठी येणार आहे, तर तुम्ही तिकडे जा आता त्यांचं काय करायला, त्यांना रिसीव्ह करायसाठी. दशरथ महाराज मग काय आपल्या सगळ्या सेनेसह रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी मिथिला नगरीमध्ये पोहोचले आणि सुंदर विवाह पार पडला. रामचंद्र, लक्ष्मण, सीता, विश्वामित्र मुनी एका रथामध्ये बसले आणि हा रथ निघाला. आणि निघालेला असताना वाटेमध्ये दूर अंतरावरती दशरथ महाराजांना धुळीचे लोट दिसायला आले. आकाशामध्ये धुळीचे लोट उडत आहेत. दशरथ महाराज घाबरले, विचार करू लागले काय आहे प्रकार. तर दशरथ महाराजांनी पाहिलं आणि ते धुळीचे लोट त्यांच्या दिशेने येत होते. आणि रामचंद्र असेच चाललेत, धुळीचा लोट असा येत चाललेला आहे. आणि थोडं जवळ गेल्यानंतर काय झालं, तो धुळीचा लोट रामचंद्रांच्या समोर आला आणि सर्व आकाशामध्ये धूळ उडत होती, पण आतमध्ये व्यक्ती कोण आहेत ते दिसत नव्हतं. आणि थोड्या वेळाने ती धूळ काय झाली, पूर्णपणे शांत झाली. पूर्ण धूळ शांत झाल्यानंतर त्या धुळी म्हणून कोण प्रकट झालं, परशुरामजी प्रकट झाले. आणि परशुरामजींना बघितल्याबरोबर दशरथ महाराज घाबरले. आता दशरथ महाराजांच्या बरोबर बऱ्याच वेळा परशुरामजी युद्ध करण्यासाठी आले होते, पण दशरथ महाराज हा परशुरामजींच्या बरोबर कधीच आव्हान करत नव्हते. म्हटले ह्याच्या नादाला आपण लागून नाही चालणार. आता परशुरामजी कोण होते, परशुरामजी हे साक्षात शक्तिवेश अवतार आहेत आणि प्रचंड सामर्थ्य होतं त्यांच्याकडं. असं म्हटलेलं आहे परशुरामजींच्या बाबतीत की परशुरामजी पूर्ण युद्ध करून थकल्यानंतर त्यांच्या हातामध्ये जो फरशू आहे की नाही, तो मनाच्या गतीने चालायचा. आता मनाची गती कशी आहे सांगा, काय म्हटलं मी, परशुरामजी पूर्णपणे थकल्यानंतर त्यांचा हातामध्ये जो फरशू कोराडा आहे की नाही, ती मनाच्या गतीने चालायची.
मग विचार करा, ते फ्रेश युद्ध करायसाठी जायचे, त्याची पुराण कशी चालत होती, कुठल्याही क्षेत्रीला टिकावं लागत नव्हतं. दशरथ महाराजांच्या लक्षात आलं ना परशुराम जे आले, तर ते लगेच काय करायचे, विवाह मंडपामध्ये जायचे. का? कारण परशुरामजी हे विवाहाच्या मंडपामध्ये असणाऱ्या क्षत्रियावरती शस्त्र चालवत नव्हते. परशुरामजींनी असं रागात बघितलं, दशरथ महाराजांकडे म्हटले, तू म्हणे बऱ्याच वेळा वाचलास माझ्याकडून, आता मात्र नाही सुटका. किती विवाह केले माहिती दशरथ महाराजांनी? 350 विवाह केले. 350 वेळा परशुरामजींनी अटॅक करायचा प्रयत्न केला होता दशरथ महाराजांच्यावर, पण दशरथ महाराज प्रत्येक वेळेला वाचले होते. परशुरामजी म्हटले की हा कोण आहे समोर? तर मग दशरथ महाराज म्हटले की माझा पुत्र आहे, आता त्याला विवाह झालेला आहे. मी धनुष्याचा आवाज ऐकला म्हणे, शिवधनुष्य तोडलं का काय याने? हो म्हटले, तोडले, लहान बालक आहे, द्या सोडून, कशाला नारायण लागतात दशरथ महाराज. परशुरामजी म्हटले की जर यांनी शिवधनुष्य तोडलेलं आहे तर हा साधारण दिसत नाही, पण माझं याला आव्हान आहे. माझ्या हातामध्ये वैष्णव धनुष्य आहे, वैष्णव धनुष्य आहे भगवान विष्णूंचं. जर हे धनुष्य तो हातामध्ये धारण करू शकला, याला प्रत्यक्ष लावू शकला, तर हा माझ्यावर युद्ध करण्यासाठी योग्य आहे. असं म्हटल्याबरोबर परशुरामांनी काय केलं, ते वैष्णव धनुष्य रामचंद्रांच्या हातामध्ये सोपवलं आणि रामचंद्रांनी एकदम ते हातामध्ये अलगद पकडलं, सहज त्याला प्रत्यंचा लावली, प्रत्यंचा लावून भात्यावरून बाण काढला आणि आता त्याच्यावरती लावला. बाण लावलेला बघितल्याबरोबर परशुरामजी घाबरले. परशुरामजी म्हटले की चुकीच्या ठिकाणी आलो आपण, इथं 2 हात करून चालणार नाही, हे समोरचं व्यक्तिमत्व साधारण दिसत नाही. आता रामचंद्रांनी बाण तर लावला धनुष्यावरती, राम म्हटले की बाण धनुष्यावर लावलेला आहे, आता माघारी परत जाणार नाही, सांगा म्हणे कुठं सोडायचा? तर परशुरामजी त्यावेळी म्हटले, आता बघा इथं 2 प्रसंग घडलेले आहेत. परशुरामजी म्हटले की हा बाण तुम्ही माझ्या पोटात सोडा. पोटात का सोडा? तर अतुल नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं. प्रसन्न करून त्यांनी वरदान प्राप्त केलं होतं की मला तुम्ही अमरत्वाचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले हे वरदान मी तुला देऊ शकत नाही. आणि असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हटले की ठीक आहे, तुला मी हे वरदान देऊ शकतो, पण एका अटीवरती. तर अतुल म्हटला की काय वरदान आहे? तर ब्रह्माजी म्हटले की जर तुझ्या मनामध्ये अशी शंका आली की आता विष्णू पराभूत होऊ शकतात, त्यावेळी तुझा पराभव, त्यावेळी तुझा मृत्यू होऊ शकतो, पण जर तुझ्या मनामध्ये अशी कधीच शंका आली नाही की विष्णू कधीच पराभूत होऊ शकत नाही, तर तुझा मृत्यू कधी होणार नाही. हा खुश झाला. म्हटलं की भगवान विष्णू हे अपराजित आहेत, एवढंच फक्त आपण स्वीकार करायचे ना. आणि मग ब्रह्मदेव म्हटले की तथास्तु, दिलं त्याला वरदान. वरदान दिल्यानंतर आता बघा, भगवान विष्णू कधीच पराभूत होत नाहीत असं वरदान यांनी मिळवलं. आता ह्यांनी परत तपस्या करायला सुरुवात केली, शिवजींना प्रसन्न केलं. शिवजींना प्रसन्न केलं त्यावेळी त्याला माहिती होतं की परशुरामजी धर्तीवर प्रकट झालेले आहेत आणि परशुरामजी कोण आहेत? साक्षात नारायण आहेत, शक्तिविष अवतार आहेत. त्यांच्या जर मी पोटातच जाऊन बसलो तर माझा मरायचा प्रश्नच नाही काय. आणि शिवजींनी त्याला वरदान दिलं, म्हटले तथास्तु. हा जाऊन बसला कोणाच्या पोटात? परशुरामजी. झाला ना अमर. आणि हे परशुरामजींना माहिती होतं आणि ही पिढा आपल्या पोटात का आलेली आहे. आणि परशुरामजींना माहित होतं की आता रामचंद्र त्याचा काय करतील, काटा काढतील, आपल्या तर काढणं अवघड आहे. आणि ज्यावेळी परशुरामजी आणि प्रभू रामचंद्र समोरासमोर आले त्यावेळी आतमध्ये कोण बसला होता? अतुल. आणि ज्यावेळी रामचंद्रांनी ते वैष्णव धनुष्य हातामध्ये पकडलं आणि त्याच्यावरती आपला बाण लावला आणि धनुष्य ताणलं, त्यावेळी अतुलच्या मनामध्ये विचार आला की परशुरामजी पराभूत झाले. मनात विचार आला की लगेच बाण सुटला. बाण सुटला, गेला बरोबर बिंबीमध्ये, अतुलचा मृत्यू झाला. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे की म्हणजे वेगवेगळ्या कल्पामध्ये घडलेले प्रसंग आहेत, म्हणून वेगवेगळ्या कल्पामध्ये पण घटना वेगवेगळ्या आहेत.
रामाने बाण लावला होता धनुष्यावरती, म्हटले की बाण तर लावलाय म्हणे आणि आता सोडावं तर लागेल. आता परशुरामांच्या मधलं आणि रामांच्या मधलं युद्ध बघायला पण आकाशामध्ये देवी देवता जमले होते. भारत पाकिस्तान मॅच बघायला कशी लोकांची गर्दी असते, तशी परशुरामजींची रामचंद्रांची मॅच बघायला गर्दी जमली होती वरती. आणि रामाने बाण लावला आणि धनुष्य असं वर झाल्याबरोबर देवता घाबरल्या वरती. म्हटलं की बाण जर वरती आला चुकून तर अवघड व्हायचं काम सगळं आपलं. ढगाच्या आड गडून बसल्या सगळ्या देवता. आणि मग रामचंद्र म्हटले की बाण धनुष्याला लागलेला आहे, काय करायचं सांगा. मग परशुरामजींनी 3 गोष्टी सांगितल्या. म्हटले की या बाणाद्वारे पहिली गोष्ट माझं पुण्य क्षीण करा, दुसरी गोष्ट माझी भ्रमणशक्ती नष्ट करा, आणि तिसरं माझं पुण्य लोकांमधलं स्थान पण नष्ट करा. 3 गोष्टी त्या बाणाद्वारे काय केल्या गेल्या, नष्ट केल्या गेल्या. तर या प्रकारे परशुरामजी शरणागत झाले रामचंद्रांना. आणि मग रामचंद्रांनी काय केला, अयोध्येमध्ये प्रवेश केला. आणि अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळीकडं रामचंद्रांचं गुणगान गायला लागले. शिवधनुष्य रामचंद्रांनी मोडलेलं आहे, ताडकासारख्या भयंकर राक्षसाचा वध केलेला आहे, नंतरनी मारीच आणि सुबाहू या 2 राक्षसांचा वध केलेला आहे, नंतरनी पुढं अहिल्याला शाप मिळाला होता, ती दगडाच्या रूपामध्ये होती, तिचा पण उद्धार केलेला आहे. या सर्व गोष्टींची चर्चा सगळ्या अयोध्येमध्ये अशी रंगली चांगली चर्चा. आणि ही चर्चा चाललेली असताना दशरथ महाराजांच्या मनामध्ये विचार येऊ लागला की आता आपण म्हातारा होत चाललेलो आहोत आणि आता हा सगळा राज्यकारभार हा आपण काय केला पाहिजे, प्रभू रामचंद्रांच्या हवाली केला पाहिजे. आणि म्हणून दशरथ महाराजांनी आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवलं आणि सर्व जवळच्या लोकांना बोलवून त्या ठिकाणी घोषणा केली त्यांनी की मला असं वाटतंय की आता मला निवृत्त होणं गरजेचं आहे आणि अयोध्येचा पुढचा सगळा राज्यकारभार हा माझ्या पुत्राच्या स्वाधीन करण्याची माझी इच्छा आहे. असं म्हटल्याबरोबर सगळ्या सेनापतींनी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली, जय श्रीराम जय श्रीराम अशी घोषणा करून रामचंद्रांनी जय जयकार करायला सुरुवात केली. आणि दशरथ महाराजांना बॅडफील वाटायला लागला. अरे म्हटले की काय मी काय खराब करतो का राजकारभार. कधी कधी असं होतं. दशरथ महाराजांना पण वाटलं की अरे मी काय म्हणजे की गडबड तर केली नाही ना राज्यकारभार करताना. एवढी खुश झाली रामाचं नाव काढल्याबरोबर. आता रामचंद्र असे होतेच आहे की नाही. म्हणजे की रामचंद्र दशरथ महाराजांना दोन्ही दृष्टिकोनातून आनंद झाला. रामचंद्रांना जयघोष झाला याचा आनंद झाला, पण कोपऱ्यामध्ये थोडंसं कुठेतरी वाटलं की आपण व्यवस्थित केलं नाही असं दिसतंय राजकारणात. आणि घोषणा झाल्याबरोबर संपूर्ण अयोध्या नगरी सर्व अयोध्यावासियांनी सजवायला सुरुवात केली. आणि इतकी सुंदर अयोध्या नगरी सजवली. कोणी कोणी पाहिली अयोध्या, अयोध्येला कोणी कोणी जाऊन आलं. अरे मंदिर बनवले आता तरी जाऊन या कमीत कमी, गेले नसाल तर. आता बघून या अयोध्या नगरी किती सजलेली आहे. तर संपूर्ण अयोध्या नगरी सजवली गेली. चौका चौकामध्ये केळीची खुंट लावली गेली, नारळाची पानं लावली गेली, सगळीकडे तोरणं लावली गेली, रांगोळ्याने संपूर्ण अयोध्या नगरी सजवली, शेणाचे सडे मारले सगळीकडं. आणि चौका चौकामध्ये मोठमोठे हत्ती आणि त्या हत्तींच्या सोंडेमधून अत्तराची फवारणी. असं कधी बघितले का दृश्य. पण अशी अत्तराची फवारणी सुरू झाली आणि अयोध्येमध्ये जो पण नागरिक यायचा त्याला सुगंधित वातावरणामध्ये प्रवेश केल्याचा आनंद वाटायचा. अशी सुंदर अयोध्या बनवली. आता पण तशी वाटत नाही एवढी, पण त्या काळामध्ये तशी अयोध्या सजवली गेली. आणि रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार म्हणून संपूर्ण अयोध्या नगरीतील लोक काय होती, आनंदित झाले होते. एक सुंदर गीत आहे लोकनाथ महाराजांना पण म्हणूया.
राज्याभिषेक तयारी झाली. आणि तयारी झाल्यानंतर पुढं काय काय झालं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, बरोबर ना? सर्वांनाच माहिती आहे की पुढं मंथरा हिला ही बातमी समजते आणि मंथरानंतर कैकेयीला सांगते. बघा, रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे, कौशल्यापेक्षाही कैकेयीचं जास्त प्रेम रामचंद्रांच्या वरती होतं. पण दूषित संघाचा परिणाम कसा असतो ते इथं पाहायला मिळतं. इतका परिणाम झाला कैकेयीवरती की चक्क ती दशरथ महाराजांना म्हणते, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, त्याऐवजी भरताचा राज्याभिषेक झाला पाहिजे. रामाला 14 वर्षासाठी वनवासामध्ये पाठवले गेलं पाहिजे. दशरथ महाराज काय सांगतात बघा, म्हणतात बाई तुझ्या भरताला राजगादीवरती बसव, काय अडचण नाही, पण रामाला वनवासात का पाठवते? नाही म्हणे, राम इथं राहिला तर काहीतरी कारस्थान करून भरताला गादीवरून खाली हाकलून लागेल. तर इथपर्यंत कैकेयीचं मन हे प्रदूषित झालं दूषित संघामुळे. तर मंथरेचा दूषित संघ प्राप्त झाला आणि या प्रकारे मग पुढे आपण पाहतो की उद्या राज्याभिषेक होणार आहे की नाही. ज्या व्यक्तीचा राज्याभिषेक जो राजगादीवरती बसणार आहे त्याला बातमी काय मिळते, आता वनामध्ये जायचं. समजा तुम्हाला उद्या मोठ्या कंपनीचं CEO बनवलं जाणार आहे, जनरल मॅनेजर बनवलं जाणार आहे आणि सगळ्या कंपनीमध्ये बातमी पसरली आहे की अक्षय प्रभू त्याच्याला मॅप्रो कंपनीचे जनरल मॅनेजर होणार आहे आणि आपले हरिपदाश्री प्रभू CEO होणार आहे. सगळीकडे बातमी पसरली आणि आता तुम्ही एकदम नटून थटून गेलेला आहे कंपनीमध्ये, जनरल मॅनेजर CEO आहे की नाही. आणि गेटवर लिहिलेलं आहे, गेटमध्ये एंट्री करता कामा नये. तुम्हाला काय झालेलं आहे, रिस्ट्रिकेट केलेलं आहे, आउट. गेटच्या बाहेरच, आत पण एंट्री करायची नाही. कसं वाटेल, आहे की नाही? कसं वाटेल तुम्हाला सर्वांना? कसं वाटेल? आनंद वाटेल. तसं प्रभू रामचंद्राच्या बाबतीत झालं. जे सर्व ब्रह्मांडाचे आध्यात्मिक जगाचे स्वामी आहेत त्यांची ही अशी अवस्था कैकेयीने केली आणि प्रभू रामचंद्र शांतपणे सर्व सहन करतात आणि वनामध्ये जातात. आज हनुमान जयंती आहे, तर थोडंसं हनुमानीची कथा करूया. थोडंसं कथा फास्ट फॉरवर्ड जाणार आहे आपल्या. तर बालकांडाची चर्चा केली आपण, अयोध्याकांडाची थोडीशी चर्चा झालेली आहे. अरण्यकांडामध्ये रामचंद्राने प्रवेश केला, चित्रकूटमध्ये गेले, चित्रकूटमधून नंतर ते पंचवटीत आले. मारीच पुन्हा त्या ठिकाणी आला. मारीच इतका घाबरला होता, र नाव जरी काढलं तर त्याच्या अंगावरती काटा उभा राहायचा. पण रावणाने जोर जबरदस्ती लावून त्याला सांगितलं की तुला माझं काम करावं लागेल. मारीच म्हटला, मूर्खाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरतो मी. म्हणून मारीच बिचारा हरिण बनून त्या ठिकाणी गेला आणि रामाना लक्ष्मणाला दूर केलं आणि हा टपकला त्या ठिकाणी. सीतेचं अपहरण झालं. अपहरण झाल्यानंतर जटायूने प्रयत्न केला परंतु जटायू यशस्वी झाला नाही त्याच्यामध्ये. आणि मग राम लक्ष्मण शोधत शोधत कुठे आले, किष्किंधा नगरी. सुग्रीवाबरोबर मैत्री केली, वालीचा वध केला आणि सर्व वानर सेना सोबत घेतली. त्यावेळी सुग्रीवांनी सर्व वानर सेनांच्या वेगवेगळ्या तुकड्या बनवल्या, वेगवेगळ्या दिशेला पाठवल्या. त्याच्यामध्ये एक तुकडी होती, ती होती हनुमानजींची. हनुमान, नल, नील, अंगद हे कुठल्या दिशेला पाठवले, दक्षिण दिशेला पाठवले. आणि मग दक्षिण दिशेला पाठवल्यानंतर ही सर्व एक तुकडी समुद्राच्या कडेला जाते. पण विचार करतात की कसा शोध लावायचा सीते, कारण समुद्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मग संपातीद्वारे या सर्व वानरांना सांगितलं गेलं की सीतादेवीचं अपहरण ह्या रावणाने केलेला जो 10 तोंडी रावण आहे तो लंकेमध्ये राहतो. सगळी माहिती घेतल्यानंतर मग आता कोण किती किती मार्गक्रमण करू शकतो ही सर्व चर्चा सुरू झाली वानरांच्या मध्ये. मग कोण म्हटलं की मी 10 योजन जाऊ शकतो, कोण म्हणते 50 योजन जाऊ शकतो, कोण म्हणते 100 योजन जाऊ शकतो. आता हे होतं अंतर 800 योजन एवढं. आणि कोण पार करणार? प्रत्येकाने आपली आपली क्षमता सांगितली, पण प्रत्येकाने आपली आपली क्षमता सांगितली पण ती कशी होती, मर्यादित होती. आणि हनुमानजी मात्र आपली काय क्षमता सांगितली नाही, ते एका कोपऱ्यामध्ये आपले गप बसले होते. त्यांना माहित पण नव्हती आपल्याला काय क्षमता आहे. मग आठवण कोणी करून दिली, जांबवतांना माहित होत की हनुमानजींना त्यांच्या शक्तीचं स्मरण करून दिलं तर हनुमानजी अचाट सामर्थ्य आपलं दाखवू शकतात. आणि जांबवून गेले आणि हनुमानजीने म्हटले की हनुमानजी, डू यू नो अबाउट युअर पॉवर.
हनुमानजी म्हटले आय डोंट नो. मग मग जांबवन म्हटले की अहो असं असं झालेलं होतं, पहिले तुम्हाला खूप आशीर्वाद मिळालेले आहेत, पण पण काय झालेलं आहे की ऋषी मुनींनी तुम्हाला शाप पण दिला होता की योग्य वेळेला तुम्हाला त्या होतील स्मरणात करून दिले की तुम्हाला ते आठवतील. जांबवनाने सगळ्या शक्तींचं स्मरण करून दिलं आणि हनुमानीला स्मरण झाल्याबरोबर आता काय, स्मरणात आल्याबरोबर हनुमानजीने एका क्षणामध्ये अकराळ विक्राळ भयंकर शरीर धारण केलं आणि सगळी वानरं बघू लागली की अरे आपल्यातलाच सगळं वानर पण खतरनाक आहे म्हणे. आणि इतकं भयंकर शरीर धारण केलं आणि हनुमानजीने जय श्रीराम असं म्हणून एका मोठ्या पर्वतावरची जंप घेतली. जंप घेण्याने सगळ्यांचे आशीर्वाद पण घेतले, म्हटले की सर्वांनी आशीर्वाद द्या, काम तडीस लावणारच आहे. आणि त्या पर्वतावर गेले आणि पर्वतावर जाऊन सर्व वानरांच्याकडं दृष्टिक्षेप टाकला आणि म्हटले की सर्व मला तुम्ही काय करा, आशीर्वाद द्या, जेणेकरून मी सीतेचा शोध लावू शकेन. आता हनुमानजींच्याकडे इतकं सामर्थ्य होतं, रामायणामध्ये वर्णन आहे की हनुमानजी एका गदीच्या फटक्यात रावणाला मारू शकले. हे रावण कुंभकर्ण म्हणजे मच्छर होते हनुमानजीसाठी. वाली सारख्याला पण हनुमानजी लोळवत होते, पण हनुमानजींची शक्ती सगळी काय झाली होती, झाकून टाकली गेली होती, त्यामुळे ती प्रकट नव्हती. तर हनुमानजी त्या पर्वतावर गेले आणि त्यांनी आता आकाशामध्ये उड्डाण घेतलं. रामायणामध्ये वर्णन आहे, आकाशामध्ये उड्डाण घेतल्यानंतर ज्या पर्वतावर उड्डाण घेतलं ना, तो पर्वत अर्धा जमिनीमध्ये गेला आणि त्या पर्वतामध्ये पाण्याचे साठे होते ना, त्याचे कारंजी उडाले. झाडं त्यांच्याबरोबर उमळून वरती आली, फुलांची झाडं होती ती फुलं सगळी त्यांच्या बरोबर, आणि उड्डाण घेण्या अगोदर पुढाचा रस्ता फुलाचा तयार झाला हनुमानजीच्या समोर. असं उड्डाण होतं हनुमानजींचं. आणि हनुमानजी मार्गक्रमण करू लागले. मार्गक्रमण करत 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 आता समुद्रामार्गाने चालले होते. चाललेले असताना समुद्रातून काय झालं, एक पर्वत वरती आला. त्याचं नाव काय होतं, मैनक पर्वत. मैनक पर्वत होता, हा देवतांनी पाठवला होता हनुमानजीची परीक्षा घेण्यासाठी, की हनुमानजी खरंच रामाच्या सेवेत चाललेत का निस्वार्थपणे, की इथे एन्जॉय करणार पर्वतावर जाऊन. पर्वत बाहेर आला, पर्वतावरती इतकी सुंदर व्यवस्था होती. आता वानरांना काय आवडतं, सुंदर सुंदर फळं खायला आवडतात, सुंदर रमणीय स्थान आवडतं. हनुमानजी म्हटले की राम मिशन आगे है, पहिले बाद में एन्जॉय. त्यांनी चरणस्पर्श आपला त्या पर्वताला केला, म्हटले की तुझी सेवा मी स्वीकार केली, मला आता पुढे जायचं. मैनक पर्वताने हनुमानजींना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला, मैनक पर्वत पाण्यामध्ये गेला. काही अंतर पुढे गेल्यानंतर समुद्रामध्ये एक भयंकर राक्षसी आली. तिचं नाव काय होतं, सुरसा. सुरसा राक्षसी आली बाहेर. आल्यानंतर तिने आपला असा मोठा जबडा हा करून उभी राहिली हनुमानजी. ती म्हटली की तुला माझ्या तोंडामध्ये प्रवेश करावा लागेल. तर हनुमानजी म्हटले की ठीक आहे, तोंडामध्ये प्रवेश करून बाहेर यायचंय ना. हो म्हटले, सुरसा म्हटली होय. मग हनुमानजीने आपला शरीराचा विस्तार केला, एक योजन. सुरसाने 2 योजन केला, हनुमानजीने 4 योजन केला, सुरसाने 10 योजन केला. दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन. हनुमानजीने 100 योजन केला, हिने 200 योजन केला. आणि हनुमानजी एका क्षणात अंगठ्याएवढे झाले, तोंडामध्ये गोल राऊंड मारून बाहेर आले. म्हटले तुझी इच्छा पूर्ण केली, तुझ्या तोंडात तर जायचं होतं म्हणले फक्त. सुरसा म्हटली की मी तुझ्यावर प्रसन्न झालेले, तू पुढे जाऊ शकतो. आणि सुरसाच्या परीक्षेमध्ये हनुमानजी पास झाले. काही अंतर पुढे गेले. पुढे गेल्यानंतर अजून एक राक्षसी बाहेर आली. तिचं नाव काय होतं, सिंहिका नाव होतं. सिंहिका बाहेर आली. आता सिंहिकेकडे शक्ती होती कोणती, वरून चाललेल्या कुठल्याही श्वापदाची सावली पकडली की नाही त्याला पकडायची, म्हणजे तुमची सावली पण ती पकडू शकते, असं सामर्थ्य तिच्याकडे. आणि हनुमानजी एकदम गतीने चालले होते. सावली पकडल्यावर गती थांबली ना हनुमानजीची, एकदमच ब्रेक लागला गाडीला हनुमानजीचे. आणि बघू लागले मागं होणार कोण 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 अडवून ठेवले आपल्याला. पाहतायत तर मागं सिंहिका आहे. ती म्हटली की तू असा पुढे जाऊ शकणार नाही, तू माझं भक्ष आहेस आणि तुला मी असे सोडणार नाही, खूप भूक लागलेली आहे, तुला आता खाल्ल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि मग हनुमानजीने आपलं छोटं स्वरूप केलं आणि तिच्या तोंडावरून पोटात गेले. तिला वाटलं की आपण खाऊन टाकलं या वानराला, पण हनुमानजी पोटात जाऊन तिचं पोट फाडून बाहेर आले आणि सिंहिकेचा वध केला. आणि पुन्हा पुढे पोचले कुठं, लंकेच्या दरवाज्यावर. लंकेच्या दरवाज्यावर पोहोचल्यानंतर लंकेचं रक्षण करणारी कोण होती त्या ठिकाणी, लंकिनी.
लंकिनीला वरदान होतं ब्रह्माजीचं. काय वरदान होतं की तू तोपर्यंत लंकेचं रक्षण करू शकते. कुठपर्यंत? जोपर्यंत तुला एक वानर थोबाडी देत नाही तोपर्यंत. हनुमान त्या ठिकाणी गेले आणि लंकिनीने हनुमानजींना अडवलं. त्या ठिकाणी अडवल्याबरोबर हनुमानजींनी एक खाडकीन तिच्या थोबाडीत लगावली. थोबाडीत लगावल्याबरोबर ती कोलांटी उड्या खाऊन खाली पडली. आणि त्यावेळी तिच्या लक्षात आलं की आता रावणाचा पराभव निश्चितपणे होणार आहे. का? कारण ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की तू सर्वांना लंकेमध्ये जाण्यापासून रोखू शकतेस, पण एक वेळ अशी येईल, एक वानर येईल, तो प्रभू रामचंद्रांचा दूत असेल, त्याला मात्र तू रोखू शकणार नाही. त्याची थोबाडी मिळाली तुला की तू समजायचं की रावणाचा विनाश झाला. आणि तिने हात जोडले, म्हटले की माझा विनाश आता जवळ आला तर रावणाचं काही घेऊन नसलंय, तू जा आता म्हणे आतमध्ये. आणि हनुमानजी गेले आतमध्ये आणि सीतामातेला शोध लावला. खर तर हनुमानजी सीतामातेला घेऊन पण आले असते, पण रावणाचा वध हा प्रभू रामचंद्रांच्या हातून होणार होता. म्हणून रावणाने हनुमानजीने सीतामातेला घेऊन आलेले. आणि मग पुढे आपण पाहतो हनुमानजीने रावणाच्या एका पुत्राचा अक्षय कुमार त्याचा वध केला. नंतर इंद्रजित आला त्या ठिकाणी. इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्राद्वारे त्यांना बंदिस्त केलं, रावणाच्या समोर उपस्थित केलं. आणि मग हनुमानजी विचार करू लागले की रावणाचा संहार हा रामचंद्रांच्या हातूनच होणार आहे, तर आपण कशाला करायचं. मग रावणाने काय केलं, हनुमानजींच्या शेपटीला आग लावली. पण हनुमानजींना वरदान होतं, माहिती आहे का? काय? अग्निदेवाने वरदान दिलं होतं लहानपणीच की अग्नी तुला स्पर्श करू शकणार नाही. यांनी चिंध्या बिंध्या उडवून रॉकेल पेट्रोल डिझेल सगळं गोळा करून टाकलं होतं त्याच्यावर. पण हनुमानजी सुविधा असे करत होते, म्हटले की गुंडरा लावा म्हणे, सगळ्या लंकेला लावतो म्हणे कामाला. आणि सगळ्या लंकेला हनुमानजीने आग लावली, एक्सेप्ट सीता माता. काही झालं नाही सीतामातेला. सगळी लंका जळून भस्म झाली. आणि हनुमानजी येतात, आपली शेपटी विझवतात आणि रामचंद्रांना सर्व बातमी देतात. म्हणतात की सीतेचा शोध लागलेला आहे, ती लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये सुरक्षित आहे. आपल्याला समुद्रावर सेतू बनवावा लागेल आणि रावणावर आक्रमण करावं लागेल. आणि मग पुढे आपण पाहतो की सर्व वानर सेनेद्वारे रावणावरती आक्रमण केलं जातं. रामचंद्रांची आर्मी पण बघा कशी हाय. काय खर्च आर्मीला आहे. भारताच्या आर्मीला किती खर्च करावा लागतो, पण ही आर्मी झिरो बजेट आर्मी होती. झिरो बजेट म्हणजे की खाण्यापिण्याचा काहीही खर्च नाही, राहण्याचा काही खर्च करावा लागला नाही रामचंद्रांना. ही झाडावर राहणारी जनता सगळी आणि फळमुळं खाऊन जगणारी जनता. आणि ह्यांना शस्त्र अस्त्र पण काय गरज नव्हती, आहे की नाही? बरोबर ना? हे क्षेपणास्त्र ते क्षेपणास्त्र, ह्याला एवढा खर्च त्याला तेवढा खर्च, काय गरज नाही. काय क्षेपणास्त्र यायची, हे भली मोठी दगड उचलून टाकायची रावणाच्या अंगावर, राक्षसांच्या अंगावर. मोठी झाडं उचलायची त्यांच्या अंगावर टाकायची. तुम्ही आज पण हम्पीला गेला ना, तर हम्पीला तुम्हाला ही सगळी दगड बघायला मिळतील जी रावणाच्या युद्धामध्ये वापरली होती, सेतू बांधण्यासाठी वापरली होती. उरलेली सगळी दगड त्यांनी हम्पीमध्ये आणून ठेवले. तर कधी भविष्यामध्ये आपल्याला जमलं तर आपण तिकडे जाऊन मोठमोठी दगडांचे सगळे पर्वत आहे तिकडे. अशा प्रकारे आज सुंदर दिवस आहे, हनुमानजींचा आविर्भाव दिवस आहे. तर तो आपण प्रयत्न केला कथारूपामध्ये साजरा करण्याचा. हरे कृष्ण. जय श्रीराम. जय सीताराम. लक्ष्मण हनुमान की जय.